नमस्कार, वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण अष्टमी नवमी विशेष काळ्या चण्याची भाजी बनविणार आहोत। कांदा लसूण न वापरता ही भाजी आपण करणार आहोत, त्यामुळे नैवेद्यासाठी ही भाजी तुम्ही करू शकता। अशा पद्धतीने बनवलेली काळ्या चण्याची भाजी खायला देखील खूप चविष्ट लागते। गरमागरम पुरी सोबत हा काळा चणा मसाला अगदी अप्रतिम लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर इथे मी 1 वाटी हरभरे रात्रभर भिजवून घेतलेले आहे। हरभरे जर रात्रभर छान असे भिजवून घेतले तर ते चांगले भिजले जाते आणि ते लवकर शिजतात। हरभरे आपण कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत। सगळे हरभरे मी इथे कुकर मध्ये काढून घेतले। आता 1 ग्लास यात आपण पाणी घालूया। यात अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, मिक्स करून घेऊया। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आता भाजीसाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया। एक कोरडं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे। यात 1 चमचा जिरे टाकूया। 1 मोठा चमचा तीळ टाकायचा आहे। पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। तसेच आल्याचे तुकडे टाकायचे आणि थोडी हिरवीगार कोथिंबीर टाकून सगळे जिन्नस वाटून घ्यायचे आहेत। कांदा लसूण न वापरता आज आपण भाजी बनविणार आहोत, तर अशा पद्धतीने वाटण बनवून घेतलं तर अगदी कमी वेळेत झटपट बनून तयार होते। मिक्सर मधून वाटून घेत असताना थोडं पाणी घालून वाटून घ्या, म्हणजे सगळं व्यवस्थित वाटलं जाते। कुकरच्या 4 शिट्ट्या काढून कुकर थंड करून घेतला होता आणि त्याची वाफ सुद्धा काढून घेतलेली आहे। झाकण काढून घ्यायचं। बघा, हरभरा असा छान मऊ शिजला पाहिजे। बोटाने असं दाबून बघितलं की तो व्यवस्थित मॅश झाला पाहिजे। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी टाकूया। मोहरी अशी फुटायला लागली की त्यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पाने टाकायची। आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे। 2 ते 2.5 मिनिटं वाटण आपण तेलामध्ये छान परतवून घेऊया। वाटण फार वेळ परतवून घेण्याची गरज नाही। 2.5 मिनिटं वाटण छान तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकूया, तसेच 1 चमचा धने पावडर टाकायची, चवीनुसार मीठ टाकूया। मीठ थोडं कमीच टाका, कारण हरभरे सुद्धा आपण मीठ टाकूनच उकडून घेतलेले आहेत। सगळे मसाले आपण एकत्रित करून घ्यायचे। मसाले तळाशी करपू नये यासाठी यात थोडं पाणी घालून घेते। साधारण अर्धा मिनिट आपण हे परतवून घेऊया। आता यामध्ये उकडून घेतलेले चणे टाकायचे आहेत। पाण्यासकटच हे चणे आपण कढईमध्ये टाकायचे आहेत। चणे उकडून घेतल्यानंतर कुकरमध्ये जर पाणी अगदी कमीच बाकी असेल तर पाणी तुम्ही वाढवू सुद्धा शकता। आता मीडियम फ्लेमवर भाजीला छान 1-2 उकळी येऊ द्या। भाजीला छान उकळी आलेली आहे। जास्त वेळ शिजवून घेण्याची गरज नाही, कारण चणे आपण आधीच उकडून घेतलेले आहे। भाजीला किती रस्सा हवाय इतपत तुम्ही रस्सा आटवून घ्या। तसेच अर्धा चमचा गरम मसाला इथे टाकते आहे। तुम्ही गोडा मसाला किंवा छोले मसाला सुद्धा वापरू शकता। चणे छान चटपटीत होण्याकरिता यामध्ये मी पाव चमचा आमचूर पावडर टाकलेला आहे। आमचूर पावडर नसेल टाकायची तर तुम्ही स्किप करू शकता। आता मंद आचेवर ही भाजी 5 मिनिटं होऊ देऊ। भाजी तुम्हाला कितपत पातळ ठेवायची आहे, दाटसर किंवा मग
सुकी ठेवायची आहे यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा। आता 1 चमचा कसुरी मेथी हाताने अशी क्रश करून टाकायची आहे। कसुरी मेथी शेवटीच टाका, यामुळे कसुरी मेथीचा सुगंध भाजीमध्ये छान टिकून राहतो। वरून हिरवीगार कोथिंबीर टाकायची। काळा चणा मसाला इथे तयार आहे। ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, पुरी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास नक्कीच ट्राय करा। तसेच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।